मासिक पाळीमध्ये ज्या महिलांना खूप त्रास होतो, पोटामध्ये दुखणं किंवा पाठ दुखणं, पायात गोळे येणं, तर अशा पद्धतीचे जर तक्रारी असतील तर त्याच्यामध्ये वाताची दृष्टी झालेली असते, आपल्याला असं कन्सिडर करावं लागतं. तर याच्यामध्ये वात दोष जो आहे तो बॅलन्स करावा लागतो. मग नाभी पूर्ण येतं किंवा पोटावरती तेलाचा मसाज करणं, नंतर नियमित बस्ती करून घेणं पंचकर्मामधला प्रकार आहे. नंतर त्यांचं जर रात्री जागरण होत असेल किंवा विरुद्ध आहार होत असेल, फार ते शिळं किंवा जंक फूड किंवा पॅक्ड फूड खात असतील तर त्यांनी अवॉइड करायला पाहिजे. तसंच जे काही कोरडे पदार्थ आहेत जसं की वेफर्स, कुरकुरे किंवा अशा पद्धतीचे पदार्थ आहेत ते पण अवॉइड करायला लागतात. मग ह्या गोष्टींमुळे वात वाढतो शरीरातला आणि मग परत ते अनियमित पाळी होणं किंवा पिरियड्सच्या वेळी क्रॅम्प्स येणं वगैरे अशा गोष्टी होतात. हे बऱ्याच वेळा अनुवंशिक पण दिसतं, पण असं बऱ्याच मुलींना किंवा महिलांना वाटतं की पाळीच्या वेळी पोटात दुखणं हे नॉर्मल गोष्ट आहे, पण ती नॉर्मल गोष्ट नाही आहे. तर तसं होत असेल तर तुम्ही लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेऊन ती पोटदुखी तुम्ही कमी करायला पाहिजे. आणि आयुर्वेदात त्यासाठी चांगले उपचार आहेत आणि ते नक्कीच तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे.